बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून संग्राम चौगुलेची एंट्री झालेली आहे आणि त्याची एंट्री होताच आर्या सगळ्यात जास्त खुश होती, कारण जान्हवीने सांगितल्याप्रमाणे वाईल्ड कार्ड एंट्री येणार म्हटल्यावर आर्या सकाळपासून मेकअप करत होती। त्यामुळे आर्याची थट्टा तर इकडे बिग बॉसने देखील उडवलेली आहे। तर बिग बॉसने संग्राम चौगुलेला एक टास्क दिला होता, त्याच्यानुसार त्यांना फक्त उकडलेले पदार्थ ते सदस्य खाऊ शकत होते, फर्निचरचा यूज ते करू शकत नव्हते आणि तसंच बेडचा वापर देखील करू शकत नव्हते। पण हा टास्क असा होता की बिग बॉसने दोन व्यक्तींच्या जोड्या बनवल्या होत्या आणि त्यातल्या एका जोडीला स्विमिंग पूलमध्ये टाकणं म्हणजे जादुई विहिरीत टाकणं हे बंधनकारक होतं। तर पहिली जोडी होती पॅडी आणि अरबाज आणि त्याला व्यवस्थित निकष द्यायचे होते आणि मग त्या सदस्याला स्विमिंग पूलमध्ये टाकायचं होतं। तर कोणतीच गोष्ट अरबाजची रिअल वाटत नाही, हा रिअलिटी शो आहे आणि वीक माणसांना तो फक्त त्याची पावर दाखवतो, म्हणून त्याने अरबाजला विहिरीमध्ये टाकलेलं होतं। त्याच्यानंतरची जोडी होती वैभव आणि सूरज। तर याच्यामध्ये वैभवला त्याने स्विमिंग पूलमध्ये टाकलेलं आहे, कारण तो फक्त स्वतःचा विचार करतो, तो आधीच गोष्टी प्रेडिक्ट करतो, असं होणार तसं होणार, त्यामुळे वैभवला त्याने स्विमिंग पूलमध्ये ढकलून दिलेलं आहे। तिसरी जोडी होती आर्या आणि जान्हवी। तर या दोघींमध्ये त्याने आर्या आणि जान्हवीपैकी दोघी त्याला आवडत होत्या, परंतु कंडिशननुसार त्याने आर्याला स्विमिंग पूलमध्ये टाकलं, कारण तुमच्या कोणत्याही गोष्टी तुम्ही पर्सनली घेता त्या घरापुरत्या मर्यादित ठेवत नाही आणि घरच्यांचा विचार तुम्ही करत नाही, तुम्हाला जे वाटतं त्याच गोष्टी तुम्ही करता, म्हणून त्याने आर्याला स्विमिंग पूलमध्ये टाकलेलं होतं। पण तिने ह्या गोष्टी पॉझिटिव्ह घ्याव्यात असं देखील त्याने सांगितलं। चौथी जोडी होती अंकिता आणि वर्षा, की अंकिताला पाण्याची खूप भीती वाटते, तरीसुद्धा त्याने अंकिताला स्विमिंग पूलमध्ये टाकलं। याचं रिझन होतं तिला बऱ्याच गोष्टींची भीती आहे आणि ती मोडण्याची गरज आहे, म्हणून त्याने अंकिताला स्विमिंग पूलमध्ये टाकून ती भीती देखील मोडायची म्हणून तिला टाकलेलं होतं। त्याच्यानंतर 3 सदस्य राहिले होते, डीपी, अभिजित आणि निक्की। तर निक्कीला त्यांनी पाण्यामध्ये टाकलं कारण ती रूल सांभाळत नाही, कॅप्टन्सी रूममध्ये जाऊन डायरेक्ट झोपलेली होती, कोणतंही काम सांगितलं तर ते काम ती निग्लेक्टच करत असते, रूल ब्रेक सुद्धा करते। पण नोजचं ऑपरेशन झाल्यामुळे तिला स्विमिंग पूलमध्ये जाता येत नव्हतं, तरीसुद्धा ती घाबरत संग्रामला बरंच काय बोलून परत ती उतरली होती, परंतु सगळ्यांना समान रूल म्हणून संग्रामनेच तिला नंतर ढकलून दिलं। तर अरबाज तिच्या पाठीमागे तिला वाचवायला देखील आला होता टॉवेल घेऊन आणि दुसरा सदस्य होता डीपी, त्याच्याविषयी चांगलंच बोलला, कारण कोल्हापूरचा असून तो स्ट्रॉंगनेस दाखवत नाही, लोकांच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत, त्याला खूप स्कोप आहे, तरीसुद्धा तो अपेक्षा पूर्ण करत नाहीये। तर अशा प्रकारे अरबाज, वैभव, आर्या, अंकिता, निक्की, डीपी यांना फक्त आठवडाभर उकडलेल्या भाज्या खाऊ शकतात, फर्निचरचा वापर ते करू शकणार नाहीत आणि बेडचा वापर देखील ते करू शकणार नाही। तर कार्याच्या अंती 6 व्यक्तींना त्याने स्विमिंग पूलमध्ये टाकलेलं आहे। तर तुम्हाला कोणत्या सदस्याबद्दलचे निकष हे चुकीचे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। संग्रामचा गेम आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। अशाच बिग बॉस अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।